अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची ओळख आहे। इतरांच्या भावनांना समजून घेण्यात तुम्ही अत्यंत निपुण आहात। घर आणि नातं सांभाळण्याची शक्ती तुमच्यात असते। तुम्ही ज्या व्यक्तीला आधार देता तो कायम टिकून राहतो। भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीत निर्माण झालेला हंस राजयोग अत्यंत सकारात्मक आहे, म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो। विशेष बाब म्हणजे पंचमहापुरुष योगापैकी एक असलेला हा हंस योग आणि हा योग निर्माण करणारे गुरुदेव तुमच्या पंचम, सप्तम आणि नवम या 3 स्थानांवर दृष्टी टाकत आहे। सोबतच त्यांची दृष्टी शनिदेवांवर, मंगळदेवांवर देखील पडत आहे। दुसऱ्या पंधरवड्यात रवी ग्रहावर देखील पडणार आहे, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल। पंचमेश पंचमात असणं हा देखील मोठा शुभसंकेत आहे। थोडक्यात अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे। या काळाचा सदुपयोग करा।